नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत मोमोज सोबत खाल्ली जाणारी चटपटीत अशी मोमोज चटणी। ही कशी बनवायची हे बघूया। तर चला। मोमोजची चटणी करण्याकरता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे। इथे मी 3 टमाटर घेतलेले आहे, काश्मीरी लाल मिरची घेतली आहे, ही साधी लाल मिरची आहे तिखटसाठी आणि ही कलरसाठी घेतली आहे। इथे फोडणीसाठी आपल्याला आलं लसूण लागणार आहे। आता या टमाटरला आपण चिरून घ्यायचं आहे याप्रमाणे। नंतर पलटून याला आडवा आणि उभं असा चिरा देऊन द्यायचा आहे। बघू शकता तुम्ही। तर याप्रमाणे आपल्याला असं चिरून घ्यायचं आहे। मी याप्रमाणे सगळे टमाटर चिरून घेते। मी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये आपण टमाटर घालून घ्यायचे आहे आणि लाल मिरच्या त्याही टाकून घ्यायच्या, काश्मीरी आणि साधी, आणि थोडेसे लसूण पाकळ्या टाकून घ्यायचे आणि याला छान उकळी आणायची आहे। आपले टमाटर आणि मिरच्या छान उकळलेले आहे। आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि याला थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। हे टमाटर मिरच्या काढून घ्यायचे आहे आपल्याला। आता हे सगळं आपल्याला थंड व्हायला ठेवून द्यायचे। टमाटर आपले थंड झालेले आहे। आता याला असं काढून घ्यायचे याचे सालं। मी असे पूर्ण सालं काढून घेते टमाटरचे। सगळे टमाटरचे साल काढून घेतलेले आहे। आता या मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टमाटर, मिरची आणि अद्रक, लसूण टाकून घ्यायचं आहे। आणि याची छान पाणी न घालता पेस्ट तयार करून घ्यायची आहे। मी याची पेस्ट तयार करून घेते। आपण मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेतलेली आहे। काश्मीरी मिरचीमुळे आपल्या पेस्टला छान कलर आलेला आहे। मोमोजच्या चटणीला तडका द्यायसाठी आलं लसूण आपल्याला कुटून घ्यायचं आहे, छान पेस्ट करून घ्यायची आहे। इथे आपलं आलं लसूणची पेस्ट तयार झालेली आहे। आपण आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यात तेल घातलेलं आहे। तेल आपलं गरम झालं की आपण आलं लसूण टाकायचं आहे। इथं आपलं तेल गरम झालेलं आहे। यामध्ये आपल्याला आलं लसूण घालून घ्यायचं आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे। याचा छान कच्चेपणा जातपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला ही जी चटणी आहे ही घालून घ्यायची आहे। इथे आपल्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो केचप टाकायचं आहे, चवीकरता थोडंसंच घालायचं आहे। इथे डार्क सोया सॉस आणि किंचित थोडंसं विनेगर, थोडंसं आंबटपणासाठी, आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। याने आपल्या चटणीला खूप छान चव येते।
आता याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. मी 5 मिनिटं शिजवून घेते. अशा तऱ्हेने तयार झालेली आपली चटपटीत मोमोची चटणी. तुम्हाला जर माझ्या या मोमोच्या चटणीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि ही चटणी नक्की बनवून बघा.